नमस्कार, मी ज्योती पाटील. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवलेला आहे लावा केक. पण लावा केक काही झाला नाही, पण पॅनकेक मात्र नक्कीच झालेला आहे. चवीला खूप टेस्टी होता, पण खायला एकदम एकदम सॉफ्ट आणि एकदम हलका सुद्धा होता तेवढाच. पाहू शकता फुलल्यावर अगदी ते पात्र जे आहे, आप्पे पात्र जे आहे ते एकदम फुलून बाहेर आलेलं आहे. म्हणजे किती हलका आणि किती स्मूथ असेल असं तुम्हालाही लक्षात येईल. आणि हा एकदम आपण 2 साहित्यापासून बनवलेला आहे. कुठेही याच्यामध्ये जास्त झंझट केलेली नाहीये. चव मात्र खूप छान होती याची. आपण लावा केक करायला गेलो, पण लावा केक झाला नाही, पॅनकेक मात्र नक्कीच झालेला आहे. त्याच्यासाठी काय साहित्य लागलेलं आहे, एकदम कमी साहित्यामध्ये मुलांची जर समजूत काढायची असेल, तर नक्कीच तुम्ही हा सुद्धा केक ट्राय करू शकता. चला तर त्याच्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे इथं पाहूया. मी इथे घेतलेलं आहे हॅपी हॅपी बिस्किटचे 6 पॉकेट. हे आहे एकदम छोट्या साईजचं, तुम्हाला लक्षात येईल. तर 6 बिस्किटचे आपण जे पॉकेट घेतलेले आहेत ते खोलून घेतलेले आहेत. बिस्किट या पद्धतीने आहेत. तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीनुसार फ्लेवर बिस्किटचा घेऊ शकता. तर आता हे बिस्किट जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित मिक्सरला बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जेणेकरून त्याचं मिश्रण जे आहे ते खूप छान होतं आणि हलकं होण्यास मदत होते. आता बिस्किट तर गोड आहेत, पण यामध्ये थोडीशी मी साखर घातलेली आहे. आता साखर कशामुळे घातली, आपण याच्यामध्ये थोडासा दुधाचा वापर करणार आहोत आणि दूध वापरल्यामुळे मग याची जी चव आहे ती फिक्की व्हायला नको, म्हणून इथं थोडंसं साखर टाकलेली आहे हे मिश्रण बॅलन्स होण्यासाठी. हे मिश्रण आपल्याला पूर्ण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. भांड्यामध्ये थोडंसं मोठं असेल भांडं तर खूपच चांगलं. त्यामध्ये आपल्याला कारण दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित फेटण्यासाठी त्याला थोडीशी जागा मोकळी लागते. यासाठी आपण थोडंसं भांडं मोठं घ्यायचं आहे. आता एकत्र सगळं दूध टाकून द्यायचं नाहीये. आपल्याला जसं लागेल एकदम रिबन कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर पाहिजे आहे. जेणेकरून आपल्याला रनिंग बॅटर जर तयार झालं तरच आपले जे काही पॅनकेक बनवणार आहोत ते छान होणार आहेत आणि एकदम हलके होणार आहेत. जर बॅटर घट्ट झालं तर मग गच्च होऊ शकतात आणि एकदम पातळ झालं तर मग चपटे होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला जे बॅटर बनवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला बरोबर प्रमाण जे आहे दाखवल्याप्रमाणे बघायचं आहे. इथे दूध मी घेतलेलं आहे 1 वाटी, पण तेवढं आपल्याला एकदम ॲक्युरेट लागेल असं नाहीये. कारण आपल्या बिस्किटवर सुद्धा डिपेंड असतं की दुधाचं प्रमाण किती लागणार आहे. फक्त आपल्याला ही जी कन्सिस्टन्सी आहे, रिबन कन्सिस्टन्सी किंवा मग रनिंगमध्ये आपल्याला हे बॅटर तयार व्हायला हवं. या स्टेपला आपल्याला दूध घालणं एकदम बंद करायचं आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे यामध्ये आपण थोडासा बेकिंग पावडर टाकलेला आहे. बेकिंग पावडर टाकू शकता किंवा खाण्याचा सोडा. तर मी इथं बेकिंग पावडर वापरलेला आहे. इथं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. एकदम आपलं मिश्रण जे आहे ते खूप हलकं व्हायला लागतं आणि हे झाल्यानंतर कुठेही थांबायचं नाहीये. आपण लगेच ज्या काही भांड्यामध्ये करणार आहोत त्याला अगोदर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. आता मी लावा केक बनवण्यासाठीचा प्रयत्न केला होता, पण तो काही झाला नाही, पॅनकेकच झालेला आहे. पण स्टेप मात्र हीच आहे, सगळे फॉलो आपल्याला हीच करावी लागणार आहे. इथे मी आप्पे पात्राला पूर्णपणे तूप लावून घेतलेलं आहे. तुम्हाला जर तूप नसेल आवडत बटर लावा, बटर नसेल आवडत तेल लावू शकता. पण तेलानं काय होईल, याचा फ्लेवर जे आहे ते थोडासा वेगळा येण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. आपलं घरगुती तूप आहे. इथे व्यवस्थित असं 1-1 चमच्याने आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. जास्त अगदी भरायचं नाहीये, कारण यामध्ये आपल्याला कॅडबरी टाकायची आहे. चवीला खूप टेस्टी होतं. एकदा तुम्ही जर ही रेसिपी करून पाहिली तर लेकरांना जर तुम्ही बनवून दिलीत तर आवर्जून ते सुद्धा हमेशा तुम्हाला हीच मागतील. आणि कसं एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे. कुठेही आपल्याला बाहेर जाऊन विकत आणायचं साहित्य गरज नाहीये. कॅडबरी किंवा मग कॅडबरी नसेल तरीही आपण बिस्किटपासूनच हा पॅनकेक तयार करू शकतो. व्यवस्थित असं हे बॅटर फिल करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जी काही कॅडबरी घेतलेली आहे, लावा केकची हीच पद्धत असते करण्याची. आता बऱ्याच वेळेला काय करतात, डार्क कंपाऊंड चॉकलेट यामध्ये वापरलं जातं. तर इथे मी डेअरी मिल्कचा वापर केलेला आहे. डार्क कंपाऊंड चॉकलेट जर असेल तर हा नक्कीच आपला लावा केक सुद्धा झाला असता. त्यात काही शंकाच नाही. तर आपण इथं कॅडबरीची जी बाईट आहे तिथं टाकून घेतलेले आहेत. इथे 2-2 बाईट सुद्धा टाकून घ्यायचे आहेत. आपल्या आवडीनुसार आपल्याला कमी किंवा जास्त जसंही चॉकलेटचं प्रमाण आवडेल त्यानुसार टाकायचं आहे. डार्क चॉकलेटमध्ये थोडंसं दूध टाकायचं, फेटून घ्यायचं. थोडंसं ते जे बॅटर आहे घट्ट होईपर्यंत वाट बघायची आणि नंतर या स्टेपला ते डार्क चॉकलेट आपण टाकू शकतो. तर नसेलच तर आपण डेअरी मिल्कचा वापर केला तरीही चालतं. या पद्धतीने आपण टाकून घ्यायचं. नंतर यावरून आपल्याला जे राहिलेलं मिश्रण आहे ते सुद्धा यावरती फिल करायचं आहे. आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता भरताना कसं होतं आणि जे काही आपले पॅनकेक तयार झालेले आहेत
झाल्यानंतर आपलं हे बॅटर जे आहे ते किती पट फुललेलं आहे आणि एकदम आपले सॉफ्ट आणि स्पंजी असा जे काही केक बनवलेला आहे आपण तो झालेला आहे पॅनकेक. खूप मस्त आणि लावा केक म्हणायला पण हरकत नाही आणि पॅनकेक म्हणायला पण हरकत नाही, कारण टेस्ट दोन्हीची सेमच आहे. लावा केकमध्ये जे आहे चॉकलेट पूर्णपणे मेल्ट होतं आणि हा झालेला आहे आपला समजा पॅनकेकच. लावा केक करण्याचा प्रयत्न केला तो काही जमला नाही, पण पॅनकेक मात्र नक्कीच झालेला आहे. आता हे बॅटर पूर्ण आपल्याला इथं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला इथे टॅप करायचं आहे जेणेकरून त्यातील एअर बबल्स निघून जातील आणि व्यवस्थित असं मिश्रण जे आहे ते एकसारखं होऊन जाईल. आता इथं मी पॅन कुठेही गरम केलेला नाहीये, आप्पेपात्र कुठेही गरम केलेलं नाहीये. या स्टेपला आपल्याला व्यवस्थित असं आता हे एकदम मंद आचेवरती ठेवायचं आहे. गॅस कुठेही फुल करायचा नाही, कुठेही कमी करायचा नाही. एकदम मंद मंद म्हणजे खूप स्लो फ्लेमवरती आपल्याला ठेवायचं आहे. आता हे अगदी वेळ किती लागणार आहे, 15 मिनिटे मोजून लागतील. आणि काय होतं मध्ये जर फ्लेम आपली जास्त असेल तर मधले जे काही आप्पे आहेत किंवा मग पॅनकेक आहेत ते थोडंसं चिटकू शकतात किंवा मग त्याचा कलर डार्क येऊ शकतो. व्यवस्थित असे आपले तयार झालेले आहेत. अगदी सहज असे निघत सुद्धा आहेत, कारण आपण इथे तुपाचा वापर केलेला आहे. आता एक एक करून पूर्ण आपल्याला पलटून घ्यायचे आहेत. अगदी थोडा वेळ आपल्याला हे डबल आपल्याला गरम करून म्हणजेच थोडीशी एक वाफ काढून घ्यायची आहेत. नाही काढलं तरीही चालतं, पूर्णपणे बेक झालेले आहेत. त्याच्यावरती छान असे एअर बबल्स आलेले आहेत, जाळी सुद्धा छान आलेली आहे. त्यामुळे आता हे बेक झालेत असं समजायचं आणि पूर्ण आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, एक वाफ काढून घ्यायची आहे. आता मधले जे काय आहेत आप्पे 3 खराब झालेले आहेत आपले. खराब म्हणजे थोडंसं आपली जो काही गॅसची स्पीड आहे आतमध्ये थोडंसं जास्त होतं. पात्र जे आहे आपल्या पॅनकेकसाठी बनवण्यासाठीचं वापरलेलं आप्पे पात्र थोडंसं पातळ असल्यामुळे मध्ये माझे जास्त आप्पे सुद्धा डार्क होतात आणि हे सुद्धा डार्क झालेलं आहे. इथे मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर एकदम कमी साहित्यामध्ये खूप छान चवदार अशी रेसिपी आपण तयार केलेली आहे. मुलांना जर तेच खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. खूप मस्त आणि टेस्टी असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. पॅनकेक म्हणाल, आप्पे म्हणाल किंवा मग तुम्हाला लावा केक म्हणायचं असेल तर ते सुद्धा म्हणू शकता. टेस्टी असे आपले लावा केक तयार झालेले आहेत, पण त्यामधला जो चॉकलेट आहे ते पूर्णपणे दिसत नाहीये किंवा मग पूर्णपणे गायब झालेला आहे. या पद्धतीने आपले पॅनकेक तयार झालेले आहेत. खायला एकदम टेस्टी आहे. तुम्हाला चॉकलेट कशा पद्धतीने यातील मेल्ट झालेलं आहे ते सुद्धा कळेल. व्यवस्थित असं फिल झालेलं आहे आणि त्याचा जो टेक्स्चर आहे ते एकदम मस्त अशी जाळीदार आपला पॅनकेक तयार झालेला आहे. चवीला मात्र खूप टेस्टी होता. एकदम चवदार आणि टेस्टी सुद्धा. मुलांची समज काढण्यासाठी हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी. माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.